कोकण नाव जरी घेतलं तरी मनात एक वेगळी शांतता उतरते. डोंगर, झाडी, ओढे आणि त्या साऱ्या हिरवाईत चमकणारी सोन्यासारखी भातशेती. संपूर्ण पावसाळा मेहनतीने शेतकरी या भाताचं संगोपन करत असतो. पाऊस पडतो, वारे होतात, पण शेतकऱ्याचं मन फक्त एकाच विचारात असतं की यंदा पीक चांगलं यायला हवं. आणि मग येतात ते भात कापणीचे दिवस. सकाळची धुकट हवा, ओलसर मातीचा सुगंध आणि हातात विळा घेऊन शेतात उतरलेले बापलेक, आई भावंड सगळे एकत्र असतात. भात कापून झालं की मग सुरू होते ती झोडणी. कोकणात याला म्हणतात झोडणं. पूर्वी बैलांच्या सहाय्याने भात झोडायला जायचं. आज मशीन आल्या आहेत, पण एका जुन्या दिवसांचा आनंद अजूनही आठवणीत आहे. शेतकऱ्याचा आनंद त्या दिवशी शब्दात सांगता येत नाही. तो काही पैशांनी मोजता येत नाही, कारण या प्रत्येक दाण्यात त्याच्या घामाचा, श्रमाचा आणि श्रद्धेचा अंश असतो. आजच्या आधुनिक युगातही ही परंपरा जिवंत आहे. कोकणातील प्रत्येक गावात अजूनही या दिवसाला सणासारखं महत्त्व दिलं जातं, कारण हा फक्त पीक कापायचा दिवस नाही,